लाडक्या बहिणींनंतर आता विरोधकांनी महायुती सरकार विरोधात लाडक्या दाजींचा मुद्दा उपस्थित केला। विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीकडून जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्याला आता 5 महिने झालेत, मात्र बळीराजाच्या पदरी काहीच पडलेलं नाही असा आरोप विरोधक करतायत। यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय। लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। कर्जमाफीवरून महायुती विरोधात वातावरण तापलं। महायुतीचं सरकार सत्तेत येऊन 5 महिने उलटून गेले, मात्र महायुतीनं जाहीरनाम्यात दिलेलं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन अजून पूर्णत्वास गेलेलं नाही। उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवारांपासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी कर्जमाफीचा निर्णय लांबणार असल्याची वक्तव्य आजवर केली आहेत। आता पुन्हा एकदा याच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी महायुती सरकारला घेरलंय। लाडक्या बहिणींची तर काळजी घ्या, मात्र लाडक्या दाजींना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करा असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लगावलाय। साधी महत्वाची गोष्ट आहे सर, यामध्ये लाडक्या बहिणींच्या बरोबर दाजींच्या शेतमालाला भाव नाही। दाजी आजही कर्जमाफीसाठी वाट बघतायत, त्यामुळे लाडक्या बहिणींची काळजी तर घ्याच, पण दाजींना ज्या कर्जमाफीचं प्रॉमिस दिलं होतं, जे वचन दिलं होतं, ती कर्जमाफी सुद्धा ही भावना आहे। दुसरीकडे नाशकात बुधवारी झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीही महायुतीला त्यांच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांची आठवण करून दिली। महायुतीनं जाहीरनाम्यात थापा मारल्याचा आरोप ठाकरेंनी केला। 2014, 2019 आणि आता गेल्या वर्षी काय 24 जे काही भाजपनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचनं दिली किंवा थापा मारल्या होत्या, मोठे नाशिकसाठी काय काय देणार होते त्याची होर्डिंग कडून लावा, मोठी लावा। शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू बोलले होते ना, माता भगिनींना 1500 नाही 2100 देऊ। किती रुपये आले? दणादण घोषणा जाहीर केल्या, त्यांनी घोषणा केल्या आणि आता सांगतायत 2100 नाही मिळणार, या योजनेत असेल तर फक्त 500च मिळतील, आता एवढे नाही मिळणार तेवढेच मिळतील। मग आधी तुम्ही या जाहीर करून माझ्या माता भगिनींना फसवून मतं का घेतलीत? तुम्ही माझ्या शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही फसवलं। मागच्या सरकारमध्ये महायुती सोबत असलेले बच्चू कडूंचे संबंध कडू झाले आणि ते महायुतीतून बाहेर पडले। मात्र आता त्याच बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 28 तारखेला आंदोलनाची हाक दिली आहे आणि महायुतीला शिंगावर घेतलंय। का सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे, कर्जमाफी देऊ, परंतु कधी देणार ते म्हणतात मी सांगत नाही। कॅबिनेट पर्यंत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, त्याच्यामुळे कर्जमाफीबद्दल आमचं समाधान नाही। आमचं आंदोलन 28 तारखेला आम्ही घोषित करणार आहोत। पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचं हवा सोडायची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही 28-29 ला करतो। नाशिक जिल्ह्यातच शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेनं शासन विरोधी जोरदार आंदोलन करत विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्याची होळी केली। सरकारला त्यांच्याच आश्वासनांची आठवण करून देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला। महायुती सरकारने जाहीरनामा जाहीर केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं होतं। महिलांना 2100 रुपये देऊ, बेरोजगारांना 10,000 रुपये महिन्याला देऊ, त्यांना नोकऱ्या देऊ, याच्यातलं कोणतंही आश्वासन पाळलेलं नाही। सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ, सोयाबीन 4,000 विकते, असं या अन्यायी सरकार 3800 रुपये असं या अन्यायी सरकारने कोणताही जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही। आम्ही आज त्या जाहीरनाम्याची होळी करून शासनाचा धिक्कार करतोय आणि निषेध करतोय। लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी सारख्या आश्वासनांच्या जोरावर महायुतीचं सरकार सत्तेत आलं, मात्र सरकारी तिजोरीत खडखडाट असल्यानं कर्जमाफीवरून सरकार टोलवाटोलवी करतंय। तर शेतकऱ्यांनाही कर्जमाफीसाठी न थांबता हप्ते भरा असं स्वतः अर्थमंत्री अजित पवार सांगतात। त्यामुळं
ज्या आश्वासनांच्या जोरावर सत्तेत आले त्या आश्वासनांचं भूत आता महायुतीच्या मानगुटीवर बसलंय आणि ते भूत सध्या विरोधकांच्या तोंडून प्रश्न विचारून महायुतीच्या विक्रमाला बेजार करू लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.